लोकांची फिल्म आहे असं म्हणून या फिल्मसाठी काम करतात. खरंच खूप छान योग जुळून आलेत फिल्मच्या निमित्ताने असं म्हणायला हरकत नाही. तर आम्ही पोस्टर्स पाहतोय, आम्हाला कुणालाच माहीतच नाहीये की तू पिक्चरमध्ये आहेस. आज आम्हाला इथे दिसतंय की या चित्रपटातली प्रमुख भूमिका साकारणारा एक अभिनेता चिन्मय आहे. हे एक सरप्राईज पॅकेज आहे आमच्यासाठी सुद्धा. काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल? आत्ता जसं नीनाताई म्हणाल्या की हा थॉट पिक आहे, तर ते विचार कोणापर्यंत तरी पोहोचावे लागतात. टिळकांचे विचार कोणापर्यंत तरी पोहोचावे लागतात, तर ते कोणापर्यंत पोहोचतात सिनेमात, तर ते माझ्यापर्यंत पोहोचतात. हो. तर ह्या सिनेमात मी खरं तर ज्या प्रेरणेने आणि ज्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ओमने हा सिनेमा बनवला, तो पॉइंट ऑफ व्ह्यू मी रिप्रेझेंट करतो. मी आजचा तरुण रिप्रेझेंट करतो. जसं यांनी सांगितलं की हा फक्त एक बायोपिक नाहीये, तर त्याच्या स्ट्रक्चरली सिनेमामध्ये सुद्धा फक्त टिळकांची बायोग्राफी दिसते अशातला भाग नाही. तर त्यातला एक भाग आहे की आज त्यांनी जे तेव्हा केलं त्याचा आणि आज जे चालू आहे आपल्या देशातल्या तरुणांबरोबर आणि त्यांच्या समोर जे डायलेमा आहेत, ते सुद्धा या फिल्मचा एक आपण असं म्हणू एक पॅरलल ट्रॅक आहे. तर तो पॅरलल ट्रॅक मी रिप्रेझेंट करतो. माझ्याबरोबर प्रिया बापट आहे, माझ्याबरोबर विक्रम गायकवाड सर आहेत, अतुल काळे आहेत. असे एक वेगळा एक टीम असेल, कंपू आहे एक वेगळा. सो ते सगळं मिळून लोकमान्य एक युगपुरुष हा सिनेमा बनतो. म्हणजे आपण जे आता इथे पाहिलं हे तर आहेच, पण ह्याचा परिणाम आज काय होतोय ह्याच्याबद्दल ओमनं खूप चांगला पॉइंट ऑफ व्ह्यू मांडलाय. आणि म्हणून मला असं वाटतं की हा सिनेमा खूप वेगळा आहे इतर बायोपिक्स पेक्षा, आणि तो पॉइंट ऑफ व्ह्यू मी रिप्रेझेंट करतो. निश्चितपणे आपल्या सगळ्यांची उत्सुकता वाढवणार. नुकतंच रिलीज झालं, आपण सगळ्यांनी आता ते पाहिलं असेल. सोशल नेटवर्किंग साईट्सवरती सुद्धा या पोस्टरला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. ते ज्याने डिझाईन केलं तर सचिन गुरव सुद्धा इथे आहे. मी त्याचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करते. फक्त की हे सुबोध भावे आहेत हे ओळखताच येत नाहीये, हे कळतच नाहीये हे सुबोध भावे आहेत. खरेखुरे लोकमान्य आलेत की काय असं वाटतंय. सुबोध, इतका प्रचंड प्रतिसाद लोकांचा अशा शब्दात समजा पोहोचत असेल, आज इतक्या वर्षांपूर्वी, जवळपास 3 वर्षांपूर्वी मला वाटतं तू जेव्हा ह्या चित्रपटाचं काहीही गणित सुद्धा प्रत्यक्षात येणार नव्हतं, तेव्हा सुद्धा तू एक स्वप्न पाहिलं होतंस की तुला लोकमान्यांची भूमिका करायची. आज प्रत्यक्ष तुझ्या समोर हा ट्रेलर आहे, हा चित्रपट आहे. काय वाटतंय? मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला एक दगड रस्त्यात पडलेला असतो आणि त्या दगडावरती जेव्हा शेंदूर भासला जातो तेव्हा आपण त्याला देव म्हणतो. तो शेंदूर विक्रम गायकवाडचा हात असतो. तो शेंदूर ओमची स्क्रिप्ट असते, त्याचं डिरेक्शन असतं. तो शेंदूर माझ्या सगळ्या टीमची मेहनत असते आणि मग त्या दगडाला देव आपण म्हणायला लागतो. तर विदाऊट इट शेंदूर मी तिथेच आहे जिथे मी तिथे होतो. त्यामुळे या सगळ्यांचा हात लागला नसता तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो, एवढंच मला वाटतं. मला ओमला विचारायचंय, ओम, एखादी आपण ऐतिहासिक फिल्म जेव्हा करायचं असं ठरवतो तेव्हा इतिहासातली ती कॅरेक्टर्स लोकांना माहिती असतात, पुस्तकांमधनं असतील, त्यांच्या फोटोग्राफ्समधनं असतील, त्यांच्याबद्दल कित्येक गोष्टी लिहिल्या गेलेल्या असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कास्टिंग करणं या चित्रपटाचा हा सगळ्यात मोठा तुझ्यासमोरचा चॅलेंज होता. आणि त्या अशा परिस्थितीमध्ये लोकमान्य म्हणून माझ्या चित्रपटात सुबोधच असणार हे कसं ठरवलंस? त्यामागची प्रोसेस काय होती? तुझा विचार काय होता? ऑप्शन सांग. नाही, विनोद नाही, परंतु सुबोध हा लोकमान्यांवरती चित्रपट व्हावा अशी सुबोधची देखील इच्छा होती. त्याची ती इच्छा होती, परंतु त्या चित्रपटामध्ये तो काम करेल अशी त्याची इच्छा नव्हती. हा चित्रपट व्हावा असंच त्याला वाटत होतं. मी त्याच्याकडे हट्ट केला आणि शेवटी ही सरेंडर्ड. त्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी त्या चित्रपटात काम करायचं ठरवलं, जो आम्ही केला. बेसिकली सुबोध म्हणजे आता त्याच्या बाजूला बसून त्याच्याबद्दल बोलणं जरा अवघड आहे, कारण की मी फार चांगलं त्याच्यासमोर त्याच्याबद्दल बोलत नाही. परंतु खूप पॅशनेट आहे, खूप सिन्सिअर आहे, खूप सिरियस आहे त्याच्या कामाबद्दल. छोट्या छोट्या गोष्टी असतात की जेव्हा आपण अशी एक भूमिका करत असतो तेव्हा सुबोधनी व्यायाम देखील त्या प्रकारे केला
की लोकमान्यांनी 1 वर्ष त्यांचं आयुष्यातलं त्यांनी व्यायामाला दिलं होतं. सुबोधनी बराच काळ त्यांच्या व्यायामाला जसं त्या प्रकारचं फिजिक बनवण्यासाठी त्यांनी 1 वर्ष तसं पथ्य केलं. ह्या सगळ्या बाह्य गोष्टी झाल्या, परंतु त्याची जी पॅशन आहे, त्याची जी लोकमान्यांवरतीची श्रद्धा आहे, ह्या सगळ्या गोष्टीमधलं एक पावित्र्य त्या कॅरेक्टरचं सुबोधने खूप छान हे केलं. त्यामुळे म्हणजे माझ्यासारख्या दिग्दर्शकाला सुबोध बरोबर काम करणं ही एक पर्वणी आहे, कारण एवढा मोठा स्टार आहे, मी फर्स्ट टाइम डिरेक्टर आहे. परंतु एक काय म्हणतात ते, म्हणजे वी डोंट इवन हॅव टू टॉक, वी लुक ॲट इच अदर अँड वी डू अंडरस्टँड व्हॉट वी वॉन्ट टू से. सो त्याचं जे डेडिकेशन आहे, त्याचं जे लोकमान्यांविषयीचं त्याचं जे प्रेम आहे, आय थिंक त्याच्यातनं ही वॉज अ जेन्युइन चॉईस फॉर समवन हू कुड प्ले दिस. मला समजू शकतं. मला पुन्हा एकदा सुबोधला विचारायचंय, ऐतिहासिक भूमिका आणि तू हे काय गौड बंगाल आहे? म्हणजे त्या चालत येतात तुझ्याकडे भूमिका, बालगंधर्व, आता लोकमान्य येतो आहे, कट्यार काळजात घुसली सारखं एक एपिक काहीतरी तू पुन्हा एकदा म्हणण्यापेक्षा तू खऱ्या अर्थानं मोठ्या पडद्यावर साकारतो आहेस. काय गंमत आहे? इतिहासाशी इतकं प्रेम का, कशामुळे? ते कारण खऱ्या आयुष्यात आपण आता 2014 मध्ये आहोत, तर किमान खोट्या आयुष्यात तरी त्या काळात जगावं. इतिहासात अजरामर. मला आवडतं त्या काळात जगायला. मला मगाशी मी कोणाशी तरी इंटरव्ह्यू देताना म्हटलं की माझ्या शाळेचा सगळा पिरियड जेव्हा गेला 1885 साली, सॉरी 1985 साली, तर मी इतका त्या काळात आहे. म्हणजे मी जुनाट नाही, पण मला असं वाटतं की मी स्वतःला खूप अनलकी समजतो अशासाठी, कारण जे सगळं क्रीम आहे ना, तर ते क्रीम सगळं त्या काळातलं आपण पाहू नाही शकतो, त्या क्रीमला आपण अनुभवू नाही शकतो. म्हणजे ती माणसं ते प्रत्येक क्षेत्रात आहे, म्हणजे राजकारणी असतील, गायक असतील, कवी असतील, साहित्यिक असतील, सगळ्या क्षेत्रातली माणसं त्या काळात होऊन गेले आणि तो काळच आपण जवळनं पाहू शकलो नाही. हे किती दुर्दैवी आहे. तर म्हणून मला असं वाटतं की मला त्या काळात रमायला आवडतं आणि माझ्याकडे येत नाही, मी त्या खेचून आणतो. बालगंधर्व मी खेचून आणली, लोकमान्य मी खेचून आणली, ती यांनी माझ्याकडे दिली. मला त्यावरती फिल्म करायची होती पण काम नव्हतं करायचं, पण ती यांनी माझ्याकडे दिली. कट्यार काळजात घुसली मी खेचून आणली. त्यामुळे मला असं वाटतं मला त्या काळात राहायला खूप आवडतं, मला तो काळ एन्जॉय करायला खूप आवडतं. आणि मला असं वाटतं ज्या प्रेक्षकांचं, ज्या रसिकांचं अशा काळावर प्रेम आहे, आपल्या इतिहासावर प्रेम आहे, ते सगळेच तुला या तुझ्या प्रोजेक्टसाठी भरभरून फक्त आणि फक्त शुभेच्छाच देतील आणि त्या शुभेच्छा सतत तुझ्या पाठीमागे असतीलच याच्या पुढेही. ही रसिकांकडनं मी तुला एक खात्री आज इथं देते. चिन्मय, तू असं म्हणालास मगाशी की तू या चित्रपटात ओमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहेस. त्याला या चित्रपटातून जो विचार मांडायचा आहे, आजच्या काळावर काय परिणाम झालाय तो मांडायचा आहे. तुझ्या वैयक्तिक आयुष्यावरती आज लोकमान्य चित्रपट पूर्ण होऊन आपल्या भेटीला येतोय. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर तुझ्या मनावर या चित्रपटाने, या विषयाने, लोकमान्याने नेमका काय प्रभाव टाकला, काय प्रेरणा तुला मिळाली? सिनेमाचं पहिल्या दिवसाचं शूटिंग म्हणजे माझं डेक्कन कॉलेजमध्ये, आणि तिथे मला ओम घेऊन गेला असा हाताला धरून आणि त्याने मला एक खोली दाखवली आणि त्या खोलीच्या वर एक मार्बलची टाईल आहे, त्याच्यावर लिहिलंय की लोकमान्य टिळक जेव्हा स्वतः स्टुडंट होते तेव्हा ते या खोलीत राहिले. तो शॉट सिनेमातही आहे आणि तो तसाच घडला माझ्या आयुष्यात की मी त्या आतमध्ये पाहिलं आणि विदिन अ फ्यू सेकंड्स, आय डोंट नो वाय, माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की जिथे तो माणूस राहिला आणि ती अशी एवढीशी खोली आहे. तर असे अनेक एक्सपिरियन्सेस ह्या चित्रपटाने मला दिलेत. म्हणजे नवीन काय शिकवलं किंवा तुम्हाला एक नवीन जाणीव झाली हा भाग नाहीये, पण आपण जिथून सुरुवात केली होती तिथून आपण खूप भरकटलोय आणि आता आपल्याला परत त्या सुरुवातीकडे यायला पाहिजे. ही जाणीव ह्या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ओमशी बोलताना आणि जेव्हा सिनेमा तयार झाल्यानंतर पूर्ण सिनेमा एकदा रफ एडिट होता पण तो जेव्हा पाहिला तेव्हा खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली. कारण मी हे ऑनेस्टली कबूल करतो, इयत्ता 3री मध्ये धडा क्रमांक 2 लोकमान्य टिळक याच्यावरचं 1.5 पान सोडलं तर मला लोकमान्य टिळकांबद्दल काहीही माहित नव्हतं. मी शेंगा खाल्ल्याने मी टरफल उचलणार नाही ही एक आता कथा आहे का दंतकथा आहे हेही माहिती नाही. ह्याच्या व्यतिरिक्त मला लोकमान्य टिळकांबद्दल खरंच माहिती नव्हतं आणि हा खूप दुर्दैवी भाग आजच्या आपल्या सगळ्याच पिढीचा आहे आणि ते कुठेतरी ओमने कंपन्सेट केलं. याबद्दल ओम तुझे खूप 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 धन्यवाद. ओम, तुझी पहिली फिल्म आणि एक ऐतिहासिक फिल्मला हात घातलास
किती कठीण गेलं एक ऐतिहासिक फिल्म डिरेक्ट करणं आणि त्यातले कुठले महत्वाचे पॉइंट्स तुला वाटतात? 2 दिवस बोलू शकतो. खरं सांगायचं तर कुठनं सुरुवात करू कळत नाहीये. एक तर म्हणजे नॉर्मल चित्रपट करताना काय कठीण असतं मला माहिती नाही, कारण मी पहिलं पिरियडच केलंय. त्यामुळे नॉन पिरियड कॉन्टेम्पररी फिल्म करताना काय त्रास होतात मला माहिती नाही, पण त्रास खूप झाले. खूप मी फ्रस्ट्रेट व्हायचो काम करताना. आणि सुबोध मला एक दिवशी म्हणाला की आपण ज्यांच्यावरती चित्रपट करतोय त्यांनी त्यांच्या आयुष्यात जितके त्रास सोसले त्याचा एक छोटा अंश आपल्या वाट्याला नक्कीच येणार आहे. त्यामुळे ते त्रास आपण सहन करायचे. सो एव्हरी टाइम मी जेव्हा फ्रस्ट्रेट होतो मी त्याला फोन करतो, जे काय बडबडायचं ते त्याला बडबडतो आणि त्याच्यानंतर आम्ही पुढं त्याचं पान पलटून पुढच्या पानावरती जातो. खूप गोष्टी आहेत की ज्या एक सबमर्सिव्ह टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो, सबमर्सिव्ह रायटिंग, सबमर्सिव्ह फिल्म मेकिंग, की ज्याच्यामध्ये आपण त्या भागाचा त्या काळाचा भाग व्हावं प्रेक्षक म्हणून असा प्रयत्न करायचा असतो. मला वाटतं की द वे द फिल्म इज बीइंग शॉट, द वे वी erected the sets, the way the characters were given clothes, the way we designed those characters. प्रत्येक छोटा आणि छोटा कास्टिंग असू दे, प्रत्येक कास्टिंग विक्रम सरांच्या नजरेखालनं जायचं, त्यांना ऑप्शन दिले जायचे, ते सिलेक्ट करायचे आणि मगच पुढे जायचं. छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे जर कुठल्या छोट्या रोलमध्ये कुठल्या मुलीला किंवा स्त्रीला कास्ट करायचं असेल तर आजकाल केस असे सरळ कापलेले असतात मुलींचे, स्टेप कट वगैरे असतो, तर विक्रम सर तो फोटो बघून बाजूला ठेवायचे की हे नाही चालणार. सो अशा एक अट घातली होती की सगळ्यांनी केस कापलेच पाहिजेत. त्यामुळे आम्ही एकदा साताऱ्याला शूटिंग करत होतो आणि शूटिंग लवकर संपलं आणि हॉटेलच्या पायऱ्यांवरती गप्पा मारत बसलो होतो आणि अचानक रस्त्यावरती एक 10-12 टकले फिरताना दिसत होते. ते सगळे ऍक्टर्स होते, कारण संध्याकाळी ऍक्टर्स वॉक वगैरे करतात. सोबत सगळ्यांना जबरदस्ती धावायला घेऊन जायचा, त्यामुळे सगळे तिकडे धावायचे. सो अशी खूप गमती जमती, खूप आय थिंक चॅलेंजेस वर देअर अँड चॅलेंजेस आर ऑलवेज देअर, बट आय थिंक इट वॉज मोर अ fun time that all of us had, and I think that is what we take away from the film. मला असं वाटतं की जे ट्रेलर आम्ही पाहतोय त्यात तुमची ती सगळी पॅशन, तुमची ती सगळी मजा तितक्याच पद्धतीने उतरलेली दिसते. सुबोध, मला तुला परत एकदा विचारायचं आहे की एकाच वेळेला लोकमान्य टिळकांची अजरामर अशी भूमिका, जी तुला माहिती आहे की ही भूमिका अजरामर होणार आहे, त्याच वेळेला कट्यार काळजात घुसली यासारखा एक चित्रपट, या चित्रपटाचं शिवधनुष्य, त्याचं दिग्दर्शन, हे सगळं करताना कितपत दमछाक झाली आणि ती सगळी दमछाक सांभाळत पेलत लोकमान्यांच्या भूमिकेला तू तुझ्याकडून काय दिलंस? मी सांगू का, तुला ही दमछाक वाटते, मला नाही वाटली. याचे 2 कारण आहेत. एक म्हणजे टिळकांसाठी मी स्वतःला ओमवरती सोपवलं होतं, ही पहिली गोष्ट. कारण डिरेक्टर म्हणून त्याची क्लॅरिटी अफाट होती आणि मला कुठल्याही क्षणाला असं वाटलं नाही की ज्याला आपण म्हणतो ना, एखादा लहान मुलगा आपल्या वडिलांचं बोट धरून जातो तर त्या लहान मुलाला प्रचंड विश्वास असतो की आपले वडील आपल्याला कधी चुकीच्या मार्गाने नेणार नाही. तसं मी माझ्या दिग्दर्शकाचं बोट धरून चाललो. हा पहिला भाग. दुसरा भाग, जेव्हा मी कट्यार डिरेक्ट करत होतो, त्यातली नावं आता मी कुठलीच रिव्हील करणार नाही कारण त्याचं एक वेगळं फंक्शन असेल. पण कट्यार डिरेक्ट करताना माझ्यासाठी माझी टीम ही माझ्यापेक्षा खूप सुपिरियर होती प्रत्येक बाबतीत. त्यामुळे डिरेक्टर म्हणून मी पुन्हा एकदा मला त्यांच्यावरती सोपवून दिलं. त्यामुळे माझे कष्टच काही नव्हते. सो माझ्यासाठी तर खूप आनंदाचा प्रवास होता इथे ऍक्टिंग करणं आणि तिकडे डिरेक्ट करणं, कारण टेन्शनची कामं सगळी माझी टीम सांभाळत होती. सो ठीक आहे, मग हे जे काही कष्ट नव्हते ते सुद्धा या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला दिसणार आहेत आणि तुमच्या सगळ्यांवरतीच तितका ते प्रभाव टाकणार आहे. आता यानंतर मी फक्त एक शेवटचा प्रश्न सुबोध तुलाच विचारणार आहे. गेल्या आठवड्यामध्येच शनिवार वाड्यावर एका भव्य देखण्या कार्यक्रमामध्ये या चित्रपटाचा लुक लॉन्च झाला. त्याला प्रेक्षकांनी, रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. ज्या वास्तूवरून लोकमान्य टिळकांनी त्यांची अनेक भाषणं दिली आहेत, त्या वास्तूमध्ये तू दस्तूरखुद्द लोकमान्य टिळक म्हणून तिथे हजर होतास. तिथून तू तुझ्या प्रेक्षकांशी संवाद साधलास. मला खात्री आहे की एक अभिनेता म्हणून ही तुझ्यासाठी
आउट ऑफ द वर्ल्ड अशी गोष्ट असणार. काय नेमका अनुभव होता, काय वाटलं त्या क्षणी मनाला? मी अभिनेता म्हणून गेलो नव्हतो. मी पुण्यात जन्मलो. लोकमान्य टिळकांचं बरंचसं वास्तव्य पुण्यात होतं. अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी पुण्यातनं केल्या. तर माझ्या धमन्यांमधनं तेच रक्त खेळत आहे जे त्यांनी पुण्यात पसरवलं. आणि पुण्यातल्या तू कुठल्याही रस्त्यांवरनं गेलीस तरी मला कायम असं वाटतं चालताना, मी तुला म्हटलं मी इतिहासात असतो याचं कारण ते आहे की माझी नाळ सतत तिथे जोडलेली आहे. मला शनिवारवाड्यावरती गेल्यावर सुद्धा असं वाटलं की अरे या पायरीवरती कदाचित लोकमान्यांनी पाऊल ठेवलं असेल तर माझा पाय पडत नाही त्या पायरीवर, आपसूक बाजूनी पडतो, कारण माझी लायकी नाही तिथे पाय करायची. त्या जमिनीला हात लावले तर नकळत का होईना पण माझ्या हातामधनं ती पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या शरीरात शिरते असं मला वाटतं, कारण मी तो फील घेतो. आणि माझ्या बाबतीत नाही, आपल्या सगळ्यांच्या बाबतीत आहे. आपल्या सगळ्या पूर्वजांचं रक्त आपल्या धमन्यांमधनं तसंच वाहतंय जे माझ्या आहे, जे तुमच्या आहे, प्रत्येकाच्या आहे. फक्त ते काय म्हणतो ते फील आपण जेव्हा करू ना तेव्हा आपण काहीतरी वेगळं काम करू. आणि मला असं वाटतं माझं क्रेडिट कशात असेल तर ते मी लवकर फील करतो. आणि त्या दिवशी मी शनिवार बालगंधर्वच्या बाबतीत जे टिळकांच्या बाबतीत घडलं त्याचा एक सोपा किस्सा सांगतो. ही काय बालगंधर्वची प्रेस कॉन्फरन्स नाही, पण आम्ही FTI मध्ये पहिल्यांदा माझा शूट केला. विक्रमदादा इकडे आहे, जो माझा पहिला शॉट होता. आणि मी शॉटला जाऊन बसलो तोपर्यंत मला माहित नव्हतं मी बालगंधर्वात काय काम करणार आहे. आणि कोणीतरी माझ्या कानात येऊन सांगितलं की सुबोध तुम्ही आता जिथे बसल्यात तिथेच बालगंधर्वांनी त्यांच्या धर्मात्माचा पहिला शॉट दिला होता. तर तू विचार कर, त्या फरशीवरती बसून मी लायकी नसताना बालगंधर्व करतो हे मला पहिल्यांदा फील आलं. आणि इथे बसून त्यांनी पहिला शॉट दिला होता, कोणी? बालगंधर्वांनी. तर मला एक माझे केस उभे राहिले हातावरचे, मला शहारून गेल्यासारखं झालं. ते इन्स्पिरेशन होतं माझं, शनिवारवाड्यावरचं इन्स्पिरेशन होतं माझं. ते टिळक तिथे उभे राहिले असतील, त्यांनी असंच काहीशे वर्षांपूर्वी लोकांना संबोधित केलं असेल, राष्ट्रकार्य करण्यासाठी चेतवलं असेल. त्याच पवित्र भूमीवरती मी उभा आहे, त्याच पगडीमध्ये, त्याच अंगरख्यामध्ये, त्याच मिशीमध्ये. तर हे जे फील करणं आहे ना, हेच खूप सुंदर आहे अभिनय करण्यापेक्षा. अभिनय होत राहतो, फील करणं हे खूप महत्वाचं आहे. निश्चित मला असं वाटतं पुन्हा एकदा या चित्रपटाच्या सगळ्या टीमचा आपण खरंच खूप टाळ्या वाजवून खूप शुभेच्छा देऊया.